बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर तुम्ही देखील कामगार व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही तुमच्या मुलांचा किंवा मुलींचा या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिप फॉर्म बद्दल आनंदाची बातमी आलेली आहे आणि प्रत्येक बांधकाम कामगाराने आज जो व्हिडिओमध्ये फॉर्म सांगितला जाणार आहे आणि जी प्रोसेस सांगितली जाणार आहे ती प्रत्येक बांधकाम कामगाराने शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या संपूर्ण करायची आहे। आता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण याचा संबंधित जीआर पाहणार आहोत आणि त्यानंतरच व्हिडिओला पुढे प्रोसीड करणार आहोत। आता मी व्हिडिओचा या ठिकाणी जीआर ओपन केलेला आहे ज्यामध्ये बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेबद्दल नवीन अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट तुम्ही या ठिकाणी तारीख पाहू शकता 7 ऑक्टोबर 2025 रोजीची ही तारीख आहे आणि बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेबद्दलची मोठी अपडेट सरकारने आज आपल्याला दिलेली आहे। आता यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांसाठी बांधकाम कामगार मंडळाकडून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत म्हणजे या ठिकाणी काय आहे गेल्या काही महिन्यांपासून ज्या कामगारांचे फॉर्म पेंडिंग असतील किंवा अंडर स्क्रुटिनी असतील किंवा जर त्या कामगारांना अजूनही त्यांच्या स्कॉलरशिपच्या योजनेअंतर्गत अजूनही पेमेंट मिळालेलं नाही तर अशा बांधकाम कामगारांसाठी किंवा अशा कामगारांचे जे स्कॉलरशिपचे स्टेटस असणार आहेत अंडर स्क्रुटिनी असेल किंवा नो पेमेंट असेल किंवा या ठिकाणी फॉर्म पेंडिंग असेल। आता तुमच्यामधील 60 ते 70 बांधकाम कामगारांचे फॉर्म हे अंडर स्क्रुटिनी किंवा फॉर्म पेंडिंग असणार आहेत। असं जर तुमच्या बांधकाम कामगारांची स्थिती झालेली असेल तर अशा स्थितीत असलेले अनेक अर्ज आता तपासणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहेत। म्हणजे तुमची जी स्थिती आहे ती आता म्हणजे आपण डीडीओ म्हणू शकतो अंडर डीडीओ गेलेले आहे ज्यामध्ये आता फायनल स्टेप चालू आहे ज्यामध्ये तुमचा फॉर्म एकतर ऍक्सेप्ट होईल किंवा या ठिकाणी रद्द करण्यात येईल आणि तुम्हाला योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जातील। आता मंडळाने स्पष्ट केलं आहे की या विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर होणार आहे। म्हणजे ते कोणते विद्यार्थी असणार आहे ज्यांना दिवाळी अगोदरच ही जी शिष्यवृत्तीची रक्कम आहे ती मिळणार आहे तर ते देखील या माहितीमध्ये दिलेले आहे। ज्यांचे अर्ज अजून पेंडिंग स्थितीत आहेत त्यांना कोणतीही घाई करण्याची गरज नाही कारण विभागाने सांगितलेले आहे की सर्व अर्जांचे स्वयंचलित पुनरावलोकन म्हणजेच ऑटो स्क्रुटिनी आपण म्हणू शकतो त्याला म्हणजे ऑटो स्क्रुटिनी चालू आहे। म्हणजे तुमचे फॉर्मची बॅकग्राऊंड चेकिंग चालू आहे की तुम्ही दिलेले डॉक्युमेंट्स असतील तुम्ही दिलेली माहिती असेल किंवा स्वतः बांधकाम कामगार असेल तो ओरिजिनल आहे की नाही किंवा तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे की नाही हे संपूर्ण कामाला ऑटो स्क्रुटिनी म्हणतात ते चालू आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर तुमचा फॉर्म डीडीओ ला पाठवला जातो। डीडीओ म्हणजे काय की तुमचा फॉर्म एकतर ऍक्सेप्ट होईल किंवा या ठिकाणी रद्द करण्यात येईल आणि जर ऍक्सेप्ट झाला तर पैसे पाठवण्यात येतील आणि जर तो फॉर्म रद्द झाला तर त्या संबंधित बांधकाम कामगाराच्या रजिस्टर मोबाईल नंबरला फॉर्म रद्द कशामुळे झाला याची माहिती देण्यात येईल। आता ही जी ऑटो स्क्रुटिनीची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि यामध्ये जर अर्जात कोणतीही चूक किंवा अपूर्ण कागदपत्रे नसतील तर त्या बांधकाम कामगारांना किंवा त्यांना पुढील टप्प्यात अंडर डीडीओ किंवा अप्रूव्ह बाय डीडीओ मध्ये रूपांतरित केले जाईल आणि रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल। आता या ठिकाणी जर तुमच्याकडे देखील स्मार्टफोन असेल किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही कुठलाही एक क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे ही आपल्या बांधकाम कामगार संघटनेची ऑफिशियल वेबसाईट आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गृहोपयोगी वस्तू संच मागणी म्हणजे या ठिकाणी भांड्यांच्या अर्जाबद्दल माहिती आहे, त्यानंतर रिन्युअलची फॉर्मची माहिती आहे, पेमेंट डिटेल्स आहेत आणि या ठिकाणी जर तुमचं बांधकाम कामगारांना लॉग इन करायचं असेल तर ते या पहिल्या लिंक वरती क्लिक करून लॉग इन करू शकता। आता मी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला होता पण काही कारणास्तव ही वेबसाईट थोडी बिझी असल्यामुळे आज ही वेबसाईट ओपन नाही होते। पण जर तुम्ही व्हिडिओ आज उद्या परवा जर बघत असाल तर तोपर्यंत ही वेबसाईट ओपन होऊन जाईल आणि मला देखील इथे तुम्ही पाहू शकता की वेबसाईट आता ओपन झालेली आहे। आता तुम्ही वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता 11:01 ही वेबसाईट पुन्हा काम करायला चालू झालेली आहे। वेबसाईट बंद झाली होती पण आता काम करायला पुन्हा सुरुवात या वेबसाईटने केलेली आहे। आता वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या बांधकाम कामगार योजनेअंतर्गतची महत्त्वाची माहिती पाहायला मिळेल पण तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे बांधकाम कामगार प्रोफाइल लॉग इन या ठिकाणी गेल्यानंतर किंवा त्या बांधकाम प्रोफाइल वरती लॉग इनच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी लॉग इनचं पेज ओपन होणार आहे। आता आपल्याकडे नेटवर्क जरी फुल असलं तरी देखील या वेबसाईटचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे आणि त्यामुळेच वेबसाईट लवकर ओपन होत नाही। आता या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे
आहे, तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे। आता मी देखील या ठिकाणी आधार नंबर टाईप करून घेतो आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपलोड करायचा आहे। या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर कसाही असेल तो टाकून घ्यायचा आणि या वरच्या कॅप्चरमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आता मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी लॉग इन करतो। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी त्या ठिकाणी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी फॉर्मला प्रोसीड केलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी त्यांनी ओटीपी टाकण्यासाठी सांगितलेला आहे। आता जो कोणता तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर तुम्ही त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला त्या संबंधित एक ओटीपी येणार आहे आणि तो ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आता तर मला या ठिकाणी ओटीपी आलेला नाही, तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा रिफ्रेश करणार आहे। हे पेज रिफ्रेश झाल्यानंतर मला पुन्हा या ठिकाणी तोच आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। तर मी लगेच मोबाईल नंबर आणि या ठिकाणी मोबाईल नंबर आधार नंबर टाकून घेतो। तर चला, मला या ठिकाणी रजिस्टर मोबाईल नंबर वरती जो की मी तुम्हाला सांगितलं होतं ओटीपी येईल आणि तो ओटीपी आलेला आहे। मी या ठिकाणी ओटीपी टाकून घेणार आहे। तुम्ही देखील अचूक ओटीपी टाकायचा आहे, म्हणजे ओटीपी चुकवायचा नाही, जेणेकरून तुमचा फॉर्म या ठिकाणी लॉग इन होणार नाही। आता या ठिकाणी मी ओटीपी टाकलेला आहे। ओटीपी टाकल्यानंतर या बटन वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा ओटीपी व्हेरीफाय होईल आणि तुमचं या ठिकाणी प्रोफाईल पेज लॉग इन होणार आहे। तर आता मी सर्वप्रथम आपलं प्रोफाईल पेज लॉग इन करून घेतो। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपलं प्रोफाईल पेज या ठिकाणी लॉग इन झालेला आहे। तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे आणि या ठिकाणी क्लेम्स आहेत, या क्लेमच्या बटनवरती क्लिक करायचं आहे। आता क्लेमच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आतापर्यंत कोणकोणते क्लेम्स भरलेत याची माहिती येथे येणार आहे। आता आपण ज्यांचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी आतापर्यंत एवढे क्लेम भरलेले आहेत आणि आता त्यांचा हा रेग्युलरचा क्लेम आहे आणि हा क्लेम देखील पेंडिंगच आहे। तर यांचा हा पेंडिंग क्लेम कसा लवकरात लवकर ऍक्सेप्ट करता येईल याबद्दलची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे। यासाठी तुम्ही पुन्हा मी तुम्हाला आपल्या जीआर वरती घेऊन जातो आणि जीआर मध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे की तथापि काही विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स किंवा इनव्हॅलिड वर्कर रजिस्ट्रेशनमुळे थांबलेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना कामगार मंडळाच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात दिलेले आहे, अन्यथा त्यांचा अर्ज पुढील लाभासाठी ग्राह्य धरला जाणार नाही। म्हणजे जर तुमचे काही डॉक्युमेंट्स अपूर्ण असतील, जसे की बँक डिटेल्स असतील व काही इतर माहिती असेल, जर ते अपूर्ण असतील तर तुम्ही या ठिकाणी येऊन त्या संपूर्ण भरू शकता। आता या ठिकाणी मी तुम्हाला त्या पेज वरती घेऊन जाणार आहे पुन्हा एकदा आणि या ठिकाणी आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे, ऑथर डिटेल्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, रेसिडेन्शियल ऍड्रेस आहे, परमनंट ऍड्रेस आहे, फॅमिली डिटेल्स आहेत, बँक डिटेल्स आहेत, एम्प्लॉय डिटेल्स आहेत, 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे, रिन्युअल आहे आणि क्लेम आहे। जर याच्यापैकी तुमचे काही डॉक्युमेंट्स भरायचे राहिले असतील तर तुम्ही यावरती क्लिक करून ते डॉक्युमेंट्स भरू शकता। आता या कामगाराची मी आत्ताच ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी संपूर्ण अपडेट केलेले आहेत आणि सांगितल्याप्रमाणे आपण मागच्या वेळेस यांचे डॉक्युमेंट्स संपूर्ण नव्हते, त्यामुळे यांचे फॉर्म पेंडिंग होते, पण आपण ते केल्यानंतर त्यांचे फॉर्म देखील या ठिकाणी ऍक्सेप्ट झाले होते। आता हे 2 पेंडिंग फॉर्म आहेत ते देखील लवकरात लवकर ऍक्सेप्ट होणार आहेत आणि जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील प्रोसेस केली तर तुमचा देखील फॉर्म लवकरात लवकर या ठिकाणी ऍक्सेप्ट होणार आहे। कारण शासनाच्या सूत्रानुसार यावर्षी विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती दिवाळीपूर्वीच मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे तुमचा अर्ज पेंडिंग असेल तर चिंता करू नका, कारण तपासणी पूर्ण होताच रक्कम खात्यात जमा होणार आहे। आणि जर तुमचे हे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील, तुम्ही फॉर्म भरताना किंवा कामगार योजनेचं कार्ड काढताना संपूर्ण तुमच्या बँक डिटेल्स, रेशन कार्ड, आधार कार्ड वगैरे, मोबाईल नंबर सगळं व्यवस्थित दिलेलं असेल तर मी तुम्हाला या पेजवरती जाऊन जी करायला लावलेली प्रोसेस होती ती काहीच करायची गरज नाही। तुम्ही फक्त फॉर्म भरायचा आणि वाट पाहायची आपला फॉर्म ऍक्सेप्ट होण्याची। आता कोणताही नवीन फॉर्म भरायची आवश्यकता नाही, आधीच फॉर्म वैध राहणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक आणि होणार नाही आणि फसवणूक जर होत असेल तर विद्यार्थ्यांनी सावध राहावे आणि फक्त अधिकृत संकेतस्थळावरच अपडेट तपासावे। आता अधिकृत तुम्हाला संकेतस्थळ तर मी सांगितलेलं आहे, हे आपला अधिकृत संकेतस्थळ आहे, बंद होतं पण 11:01 टायमिंगला हे पुन्हा चालू करण्यात आलेलं आहे आणि वेबसाईटचं नाव देखील तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता। महाबीओसी नावाची ही वेबसाईट आहे, यावरती तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एवढीच माहिती द्यायची होती। या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता।
तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल, पण त्यासाठी तुमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब असणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून भविष्यात येणारे बांधकाम कामगार योजनेअंतर्गतील संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील.